तर इकडे मुंबई शेजारील वसई विरारमध्ये धुवाधार पाऊस झालाय। वसई विरारमध्ये गेल्या 4 दिवसांपासून हा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे रस्त्यांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय आणि बऱ्याच ठिकाणी तर जनजीवनही विस्कळीत झालंय। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। वसई विरार आणि नालासोपाऱ्यात सलग चौथ्या दिवशी तुफान पाऊस झाल्यानं हा परिसर अक्षरशः पाण्याखाली गेलाय। विरारच्या बोळिंज परिसराला तलावाचं स्वरूप आलं। संपूर्ण परिसरच पाण्याखाली गेला। दुचाकी वाहनं चालवणंही कठीण झालंय, तर काही वाहनं बंद पडली आहेत। त्यामुळे अनेकांनी प्रवासासाठी ट्रॅक्टरची मदत घेतली। हा जर रस्ता जर पूर्ण बघितला तर पूर्णपणे हा रस्ता आहे की नदी आहे याची कल्पना करणं सुद्धा कठीण आहे। समोर जर बघितला तर थार गाडी जाते, त्या थार गाडीचे दृश्य जर बघितले तर पाणी किती आहे आणि जे घराबाहेर पडलेले जे नागरिक आहेत पूर्ण रस्त्यावरती रस्त्याच्या कठड्यावरती हे सर्व नागरिक उभा आहेत। रस्त्याच्या कडेने हे नागरिक जात आहेत। तर एसटी महामंडळाच्या बस सुद्धा या ठिकाणी या पाण्यामधून बंद पडलेल्या आहेत। अक्षरशः इथे ट्रॅक्टरनं जो प्रवासी जे आहेत त्यांना घेऊन जावं लागत आहे। पावसामुळे वसईच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, त्यामुळे लोकल सेवा बंद झाली। लोकल मध्येच थांबल्यामुळे प्रवासी लोकलमधून उतरले आणि ट्रॅकवरून चालत निघाले। छत्री घेऊन प्रवाशांनी पायी चालत स्टेशन गाठलंय। तर वसईतला अडसूळ रोड परिसर पाण्याखाली गेला। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं या पाण्यातनं मार्ग काढणं सुद्धा नागरिकांना कठीण झालं। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो एक व्यक्ती सायकलनं निघाली, पण पूर्ण सायकल पाण्यात बुडाली आहे। वसईतला पंचवटी नाका परिसर सुद्धा गुडघाभर पाण्यानं व्यापलाय, त्यामुळे रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरलंय। तर वसईच्या मिठागर परिसरालाही पाण्याचा वेढा आहे। लोकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। मिठागराला पावण्याने वेढा टाकलेला आहे आणि मी मिठागराच्या वस्तीच्या समोर उभा आहे। आपण जर बघितलं तर मी आता मांडी इतक्या पाण्यात आहे। ही मिठागराची वस्ती आहे आणि पूर्ण पाण्यानं जे आहे या मिठागराच्या वस्तीला वेढा टाकलाय। समोर जर बघितला तर बोट अक्षरशः टायरावरती बसून हा जो तरुण आहे हा मिठागराच्या वस्तीमधून निघालेला आहे आणि आम्ही सुद्धा यांचाच सहारा घेत आधार घेत आम्ही आता बाहेर निघतोय। पाणी जास्त आहे तर जसं तसं घ्यायला यायला लागेल। हा, कुणाला न्यायला आले होते? माझे भाची आहे। काय आणलंय? दूध, हा नाश्ता, हा हेच. अच्छा, कधी गेलेले? हा, 1.5 तास झाला, 1.5-2 तास. तर घरात काही नाही? काय नाही. मी बाहेर गेली होती गावी, गावी दवा आणायला गेलेली होती, परत आली घरी। अच्छा. किती पाणी आहे? पाणी तर आता पुष्कळ आहे, आपल्या पाणीमध्ये राहायचं आहे आता काय। नालासोपाऱ्यात सुद्धा वसई विरार सारखीच परिस्थिती आहे। धुवाधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरातील मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं। गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। अनेक वाहनं पाण्यात अडकल्याचं चित्र होतं। दरम्यान पावसाचा जोर कायम असल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालंय। पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। झांझरोळी परिसरातील 4 पाड्यातील नागरिकांना एनडीआरएफच्या पथकानं सुरक्षित स्थळी हलवलंय। जवळपास 200 नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन एनडीआरएफ जवानांनी केलंय। वैभव घागसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।